या हिंगा मिरसांवर जी छान चरचरीत फोडणी द्यायची। नमस्कार, मी प्राजक्ता आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे चटपटीत चमचमीत अशी मिरचीची हिंगा मिरसांग आमगेल रेसिपी। असा कोंकणी रेसिपी साइड डिश म्हणा किंवा लोणच्याचाच एक प्रकार म्हणा, खूप चटपटीत होतो, इन्स्टंट होतो आणि महिनाभर टिकतो। कसा करायचा चला बघूयात। आता पहिला आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एक कढई घ्या आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालायचंय। एक अर्धा चमचा, त्याच्यापेक्षा एखाद चमचा समजा, आणि त्याच्यामध्ये हे जरा चांगलं तेल गरम होऊ दे। आता हिंगा मिरसांग, हिंगा म्हणजे काय हिंग आणि मिरसांग म्हणजे काय मिरची। ह्याचं आपण एक उपवासाची सुद्धा चटपटीत रेसिपी बनवू शकतो, पण आज मी तुमच्यावर शेअर करते आहे ती रेग्युलर म्हणजे आम्ही जे रोजच्या जेवणात वापरतो ना ती कशी करायची दाखवते। इथं कढई गरम होत आहे आणि ह्याच्यामध्ये आपला सगळ्यात महत्त्वाचा हिरो आहे हिंग, तर तो खूप चांगला पाहिजे। इथं बघा मी हा विष्णुजींचा हिंग घेतलाय आणि हा हिंग जर तुम्हाला हवा असल्यास आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिला आहे कविता मॅडमचा, त्या नंबरला जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला हा घरपोच हिंग मिळू शकतो। मी गॅरंटी देते, म्हणजे आपल्या विष्णुजींचा हिंग आहे म्हणून सांगत नाही, त्यांनी हा ब्रँड तयार केला ह्यासाठीच की त्यांना स्वतःला हिंग आवडतो। आणि आत्ताचे जे हिंग मिळतात बाजारात त्याला इतका स्वादच नसतो, म्हणजे किती घाला, पण हा अगदी चिमूटभर जरी घातला ना तर घमघमाट असा वास येतो। तुम्ही एकदा छोटा पॅकेट मागवून बघा, आवडलं तर कमेंट्स मध्ये बाकीच्यांना फीडबॅक द्या, म्हणजे सगळेजण ऑर्डर करतील। आता इथं बघा तेल गरम झालेलं आहे। गरम झाल्याबरोबर ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, चांगली 2 ते 3 चमचे मोहरी आणि एक अर्धा चमचा मेथी, आणि हे छान आधी बारीक गॅसवर फुटफुटू दे। मेथी छान लालसर व्हायला पाहिजे आणि मोहरी न करपता ग्रे कलरची व्हायला पाहिजे। ही अशी फास्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी मेथी आहे ती हलकेच लालसर होत आलेली आहे। मोहरी अजून फुटफुटत आहे। ह्या स्टेजमध्येच आपल्याला काय करायचं आहे, पाव चमचा हळद, आणि मिरचीचं जरी असेल तरी पण ह्यात थोडीशी एक चमचाभर मिरची पावडर घालायची, म्हणजे कलर छान येतो। आणि ह्यात थोडीशी हिंग एक पाव चमचा, आणि हे छान आता एकदा परतून खमंग असा सुंदर वास आला पाहिजे। गॅस बंद करूया आणि आता हे आपण छान बारीक वाटून घेऊया। हे मिक्सरमध्ये जरी तुम्ही केलं तरी चालेल, पण थोडंसं असलं ना की मिक्सरमध्ये छान होत नाही। आणि आमची आई म्हणते की जेव्हा आपण हे असं खलबत्त्यात कुटतो तेव्हा ते खूप गंध नाही करायचं, थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं, म्हणजे त्याची चव येते। हे बघा असं, खरं खूप पावडर नाही करायची। डॉक्टर लोक लहान मुलांना अशा 3-4 प्रकारच्या गोळ्या एकत्र घालायचे आणि ते छान असे कुटायचे आणि त्याची पावडर करायचे आणि त्याच्या पुड्या बांधून द्यायचे। अगदी तशीच आठवण आली, तर तशा पद्धतीनंच आपल्याला हे छान कुटून घ्यायचं। हा बघा, हा असा मसाला खडबडीत असा कुटला गेला पाहिजे, खूप खमंग असा सुगंध येतोय। आता पुढची प्रोसेस, आता ह्याच कढईमध्ये तेल, आणि इथं बघा या हिरव्या मिरच्या घेतलेत,
खूप तिखट घेऊ नका आणि खूप सपक पण घेऊ नका, अशा लांब लचक. आणि ह्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या, हे बघा अशा, हां, देटा सकट. हे स्वच्छ धुवायचं, कपड्याने पुसून थोडंसं ऊन दाखवायचं, म्हणजे ह्याच्यात ओलावा राहू नये म्हणून, आणि मग चिरायच्या. आता ह्या मिरच्या आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायच्या. जरासं सावकाश उडतात. याच्यामध्ये छान आपण ह्या मिरच्या तळून घेऊ. चांगल्या पांढऱ्या शुभ्र अशा तळून घ्यायच्या. आता ह्या मिरच्या भाजताना एक लक्षात ठेवायचं की चेहरा कढईकडे न्यायचा नाही. जरी आपण मिरच्यांना चिरा पाडल्या असतील तरी त्या बिया कधी कधी पट 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 उडतात. त्यामुळे काय करायचं, थोडंसं लांब राहून आणि गॅस जो आहे तो अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि मग ह्या भाजायच्या, म्हणजे ते पटपट पटपट जोरजोरात उडत नाही. या अशा मिरच्या ज्या आहेत त्या छान तळसल्या गेल्या पाहिजे. हे बघा, असं पांढरे पांढरे डाग आले पाहिजे त्याला. हां, आता आपण या मिरच्या ज्या आहेत त्या काढून घेऊया. आता मोठ्या परातीत काढून घ्या. या मिरच्या पण तळल्या गेलेल्या आहेत. आता इथं आपण पाव किलो हिरव्या मिरच्यांचं करतोय, तर ह्याला आपल्याला लागणार आहे 4 लिंबांचा रस. आणि एक सिक्रेट इंग्रेडियंट आहे, त्याच्यामुळं ही रेसिपी आणि चटकदार होते. इथं बघा, आता ह्या मिरच्या आपण छान तळून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यात पहिला आपल्याला हा जो आपण मसाला तयार केला आहे तो टाकायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 लिंबांचा रस, चवीपुरता मीठ, आता ही आहे काकवी. जर काकवी म्हणजे काय, पातळ गूळ, गूळ व्हायच्या आधीची प्रोसेस जी असते, रेडीमेड आता काकवी इझिली अवेलेबल आहे. पण समजा तुमच्याकडे काकवी नसेल तर गूळ जो असतो ना तो सरळ थोडासा पातळ करून घ्यायचा, पाणी घालायचं नाही, बारीक गॅसवरती छान पातळ करायचा. आणि एक 2 ते 3 चमचे, तुम्हाला जर गोड जास्त आवडत नसेल तर अगदी नावाला घातलं तरी चालेल, ही अशी काकवी घालायची. जे मिरची तळलेलं तेल आहे त्यातलं मी अगदी अर्धा वाटी तेल ठेवलंय. तेल हवं, कारण का तर हे टिकलं पाहिजे म्हणून. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे. आपण बनवतोय हिंगा मिरसांग, म्हणजे हिंग हवा. आणि गॅस लगेच बंद करायचं. तेल कसंही आपलं गरमच होतं, त्यामुळे जास्त करपवायचं नाहीये. आणि आता हे असं फिरवून आपल्या या हिंगा मिरसांगवर जी छान चरचरीत फोडणी द्यायची. हे सगळं छान एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. आपल्याला आता ह्याच्यामध्ये हात घालावाच लागणार. हे बघा असं. आता ही हिंगा मिरसांग आमगेल रेसिपी रेडी असा. खूप छान चमचमीत अशी होते आणि जवळपास 1 महिनाभर टिकते. प्रमाण सांगितल्यासारखं पाव किलो मिरच्यांचं तुम्हाला दाखवलेलं आहे, पण मला गॅरंटी आहे की ही मिरची केल्यानंतर 1 ते 2 दिवसातच संपूर्ण मिरची संपून जाईल. पराठा असो, साधं वरण भात असो, किंवा तुम्हाला टिफिनमध्ये द्यायचं असेल तर त्यांना देऊ शकता. खूप यम लागते. खूप जास्त स्पायसी होत नाही, कारण आपण मिरच्या तळून घेतलेल्या असतात. त्यात थोडंसं आपण काकवी घातलेली असते, त्याचा थोडासा हलकासा गोडवा असतो. आणि मिरची पुढचा पण एक कुठंतरी कलर पण आणि टेस्ट पण त्याला येते. पण सगळ्यात टेस्टी म्हणजे हे कशामुळे लागतं माहिती आहे,
हिंगामुळं, म्हणूनच याचं नाव पडलंय हिंगा मिरसांग. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज. आणि आता हे आपण एका बरणीत भरून ठेवूया. जरासं थंड होऊ दे, रूम टेम्परेचरला आलं की आपण ही बरणीत भरून ठेवू शकतो.